नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 25 फेब्रुवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर काल झालेल्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण रिव्हिजनसाठी वन लाइनर स्वरूपामध्ये. तर पहिला प्रश्न, जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग उत्तराखंडमधील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? तर हरिद्वार यानंतर कोणी मुस्लिम समाजातील मागास घटकांसाठी असलेले 5% आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने. यानंतर मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित AI इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन कोणी केले आहे? तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर आपल्या महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 29 अंतर्गत AI फॉर ॲग्री 2026 ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर आपल्या भारत देशाने अमेरिकाच्या नेतृत्वाखालील पॅक्स सिलिका या धोरणात्मक आघाडीमध्ये अधिकृतपणे सहभाग नोंदवला. तर भारत यामध्ये कितवा सदस्य देश बनला आहे? तर 10वा. यानंतर युनिट लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर लागू करणारे 29वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे? तर ते आहे दिल्ली. यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर CA प्रसन्न कुमार डी यांची. यानंतर खोरमर शहर 4 ज्याला खोबार म्हणतात, हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? तर इराण यानंतर नुकतीच 23वी बायो एशिया आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर हैदराबाद या शहरामध्ये. यानंतर 10वा प्रश्न, तर भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते राज्य ठरले? तर ते आहे केरळ हे राज्य. तर चला आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आज आहे 25 फेब्रुवारी 2026 ही तारीख. तर पहिला प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्यातील कोणते गाव हे राज्यातील पहिले नेट झिरो पंचायत गाव ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बेलाग्राम हे. कोणते? तर बेलाग्राम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत हे राज्यातील पहिले नेट झिरो किंवा निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन गाव ठरले आहे. तर हे गाव सरपंचा शारदा गाय धने यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकास आणि हवामान कृतीचे मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे, ज्याची दखल मुंबई हवामान सप्ताह 2026 मध्ये घेण्यात आली आहे. तर बेला ग्रामपंचायतीचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे? तर नेट झिरो साध्य सौर ऊर्जेचा वापर, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन आणि सौर पथदिवे यांसारख्या उपाययोजनांमुळे गाव नेट झिरो बनलेले आहे. तर महिला नेतृत्व यामध्ये, तर या गावाचे यश हे महिला सरपंच शारदा गायधने यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे उत्तम एक उदाहरण आहे. तर पुरस्कार, तर या कामगिरीसाठी गावाने 2024 चा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देखील जिंकलेला आहे. यानंतर दुसरा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट कोणत्या दिवशी मांडला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 6 मार्च 2026 या दिवशी मांडण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 6 मार्च 2026 रोजी विधानसभेमध्ये मांडला जाणार आहे. तर यावेळेच्या अर्थसंकल्पाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सर्वांनी लक्षात ठेवा. तर प्रस्तुत कोण करणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आणि अधिवेशन कालावधी, तर आपल्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 ला सुरू झाले असून ते 25 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. तर विशेष संदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने तेच या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यानंतर तिसरा प्रश्न, नॅशनल जिओग्राफिक इंडियाच्या कॅप्चर इन मोशन 2026 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रम्या श्रीराम यांनी. कोणी? तर रम्या श्रीराम. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, चेन्नई येथील छायाचित्रकार रम्या श्रीराम यांनी केरळमधील कंदनार केलन
थेय्यम या पारंपरिक विधेचे चित्रीकरण करणाऱ्या छायाचित्रासाठी या स्पर्धेमध्ये विजय मिळवला आहे आणि त्यांचे हे छायाचित्र देखील 2026च्या जागतिक कॅलेंडरचा एक भाग असणार आहे. यानंतर चौथा प्रश्न, तर आपल्या भारत देशातील पहिले पूर्ण ऑटोमॅटिक मल्टी लेव्हल पार्किंग कॉम्प्लेक्स कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, हैदराबाद या कोणत्या? तर हैदराबाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले पूर्ण ऑटोमॅटिक मल्टी लेव्हल पार्किंग कॉम्प्लेक्स हैदराबाद, तेलंगणा या शहरामध्ये उभारण्यात आले आहे. तर या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहूया. तर स्थान, तर हे कॉम्प्लेक्स हैदराबादमधील गजबजलेल्या नामपल्ली परिसरामध्ये उभारण्यात आले आहे आणि तंत्रज्ञान, तर येथे जर्मन पॅलिस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ही सुविधा पूर्णपणे कर्मचाऱ्याविरहित आहे, लक्षात ठेवा. यानंतर क्षमता, तर 15 मजली असलेल्या या इमारतीमध्ये 10 मजले पार्किंगसाठी राखीव असून तिथे एकाच वेळी 250 कार आणि 200 दुचाकी वाहने उभी करता येतात. यानंतर याची कार्यपद्धती, तर वाहन चालकाला फक्त एका प्लॅटफॉर्मवर गाडी उभी करायची असते. त्यानंतर रोबोटिक यंत्रणेद्वारे ती गाडी आपोआप योग्य ठिकाणी पार्क केली जाते. यानंतर पुढील 5वा प्रश्न, तर सीआरपीएफच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ईशान्य भारतामध्ये कोणते रायझिंग डे परेडचे आयोजन केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, गुवाहाटी आसाम येथे. कोठे? तर गुवाहाटी आसाम. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच सीआरपीएफच्या 86 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ईशान्य भारतामध्ये आसाममधील गुवाहाटी येथे रायझिंग डे परेड डे चे आयोजन करण्यात आले आहे. तर महत्त्वाचा तपशील काय असणार आहे? तर ठिकाण गुवाहाटी येथील सरू सजाई स्टेडियम, तारीख आहे 21 फेब्रुवारी 2026 ही आणि प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संचालनाचे निरीक्षण केले आहे आणि विशेष तर हा सीआरपीएफचा 87वा स्थापना दिवस होता आणि 2019 पासून वार्षिक परेड डेच्या विविध भागांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा भाग म्हणून यंदा ईशान्य भारतामध्ये हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यानंतर 6वा प्रश्न, भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्वातंत्र्य भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणजेच राजाजी यांच्या पुतळ्याचे अर्धपुतळा अनावरण आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर महत्त्वाचा तपशील काय असणार आहे? तर अनावरणाची तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026 ही आणि स्थान, तर राष्ट्रपती भवन नवी दिल्ली, अशोक मंडपाजवळील ग्रँड ओपन स्टेअर केस येथे. ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पार्श्वभूमी, तर हा पुतळा ब्रिटिश वास्तू विशारद एडविन ल्युटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी बसवण्यात आलेला आहे. तर वसाहतवादी मानसिकतेच्या खुणा पुसून टाकण्याच्या प्रयत्नांचा हा एक मोठा भाग असल्याचे सरकारने म्हटले आहे आणि उपस्थिती, तर या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि अन्य केंद्रीय मंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमामध्ये या बदलाची घोषणा केली होती आणि त्याच दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये राजाजी उत्सव साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर 7वा प्रश्न, वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मधील सर्वात तरुण मुख्य वक्ता कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रणवीर सिंग सचदेवा असे त्यांचे नाव आहे. काय? तर रणवीर सिंग सचदेवा. ठीक आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी रणवीर सचदेवा हे सर्वात तरुण मुख्य वक्ता बनले आहेत. तर या ऐतिहासिक कामगिरीचे काही ठळक मुद्दे पाहूयात. तर विषय, त्यांनी आपल्या भाषणामध्ये प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय यांची सांगड घालण्यावर भर दिला आहे आणि ओळख, तर रणवीर हे एक कोडर, लेखक आणि तंत्रज्ञ असून त्यांनी वयाच्या 5व्या वर्षापासून कोडिंगला सुरुवात केली होती. तर दिग्गजांशी भेट, तर या परिषदेदरम्यान त्यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ सुंदर पिचाई यांनी
ओपन एआय चे सॅम ऑल्टमन यांची ही भेट घेतलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो इतर विक्रम तर ते जगातील सर्वात तरुण टेड एक्स वक्ता आणि ITU चे युवा राजदूत देखील झाले आहेत. यानंतर 8वा प्रश्न, भारत आणि अमेरिका यांच्यातील वज्रप्रहार 2026 या युद्ध सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बकलोह हिमाचल प्रदेशमध्ये. कोठे? तर बकलोह हिमाचल प्रदेश या ठिकाणी. तर विद्यार्थ्यांनो आपल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील वज्रप्रहार 2026 या संयुक्त विशेष सैन्य सरावाचे आयोजन हिमाचल प्रदेशातील बाकलोह येथील विशेष बल प्रशिक्षण विद्यालय म्हणजे स्पेशल फोर्स ट्रेनिंग स्कूल येथे करण्यात आलेले आहे. तर या सरावाबाबतची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहूयात. तर आवृत्ती तर हा या संयुक्त सैन्य सरावाचा 16वा संस्करण आहे. तर लक्षात ठेवा एडिशन कितवा आहे? तर 16वा आहे. आणि कालावधी तर हा सराव 24 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाला असून तो 16 मार्च 2026 पर्यंत म्हणजे एकूण 21 दिवस चालणार आहे. तर सहभागी तुकड्या तर भारतीय सैन्याच्या विशेष दलाचे म्हणजे स्पेशल फोर्सेसचे 45 जवान आणि अमेरिकन सैन्याच्या ग्रीन बेरेट्सचे 12 जवान यामध्ये सहभागी झाले आहेत. तर याचा उद्देश काय आहे? तर दोन्ही देशांच्या विशेष दलांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे, डोंगराळ प्रदेशातील युद्धाभ्यास आणि प्रगत विशेष मोहिमांच्या रणनीतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश असणार आहे. यानंतर 9वा प्रश्न, तर हा प्रश्न आपला लेखकावर डिपेंड आहे. तर विद्यार्थ्यांनो पुस्तक आणि लेखक सर्वांनी लक्षात ठेवा. तर अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विजय गोयल. कोण आहेत? तर विजय गोयल. तर विद्यार्थ्यांनो अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन या पुस्तकाचे लेखक विजय गोयल हे आहेत आणि महत्त्वाची तपशील आपण पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आणि वारशावर आधारित एक कॉफी टेबल बुक आहे आणि 21 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. आणि या पुस्तकामध्ये वाजपेयींच्या आयुष्यातील दुर्मिळ छायाचित्रे आणि आठवणींचा संग्रह देखील करण्यात आलेला आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन कार्यकारी उपाध्यक्ष आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए आशा शर्मा यांची. कोणाची? तर आशा शर्मा यांची. तर विद्यार्थ्यांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मायक्रोसॉफ्टने भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन कार्यकारी उपाध्यक्ष आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे आणि या नियुक्तीबाबतचे महत्त्वाचे तपशील आपण पाहूयात. तर कोणाची जागा घेतली त्यांनी? तर त्यांनी फिल स्पेन्सर यांची जागा घेतली आहे, जे जवळ-जवळ 40 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत. तर अनुभव तर यापूर्वी आशा शर्मा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये कोर AI विभागाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी मेटामध्ये उपाध्यक्ष आणि Instacartमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. प्रश्न पाहून घेऊया. तर मुस्लिम समाजातील मागास घटकांसाठी असलेले एकूण 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला आहे? तर सर्वांनी याचे योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.